झी 24 तास एक पाऊल पुढे. राजकारण्यांमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये उडदा माझी काळे गोरे असतात. सगळे सत्ताधारी सगळे निर्वाचित हे भ्रष्ट असतात असं मी कधीही म्हणणार नाही. अनेक निर्वाचित लोक, मंत्री लोक किंवा वरपर्यंत पोहोचले लोक जेव्हा सुरुवातीला राजकारणात उतरतात तेव्हा ते सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी आपण काहीतरी करायचं या तळमळीनेच उतरलेले असतात आणि काही लोक शेवटपर्यंत तसे राहतात. राजकारण्यांमध्ये जसे काळे गोरे असतात उडदा माझी, तसेच साहित्यिकांमध्ये देखील असतात. कुमार सप्तर्षी म्हणतात तसं मी देखील बघितलेलं आहे. कुमार सप्तर्षी म्हणतात तसं राजकारण्यांना देखील त्यांच्या वरच्या राजकारण्यांपुढे गोंडे घोळताना मी बघितलेलं आहे. गोंडे घोळण्याची वृत्ती क्षेत्रातल्या समाजातल्या सर्व क्षेत्रांमध्ये आहे. कुलगुरूंपासून तो न्यायाधीशांपर्यंत आणि साहित्यिकांपासून तो मंत्र्यांपर्यंत आणि चीफ सेक्रेटरीपर्यंत. तेव्हा ह्या बाबतीत कोणी एकमेकांना नावं ठेवू नये. माझं म्हणणं एवढंच की साहित्य संस्थांनी साहित्यिकांना अधिक बदनाम केलेला आहे आणि त्यांनी राजकारण्यांच्या नादी लावलेला आहे. राजकारणी लोक देखील साहित्यिकांना वापरून घेतात कारण साहित्यिक स्वतःला वापरू देतात. एखादा माणूस जेव्हा पराभूत वृत्तीचा असतो तेव्हा त्याच्याकडे येणारा हा जेता बनतो. त्याची मनोवृत्ती बदलली पाहिजे. साहित्यिकांनी स्वतःची मनोवृत्ती बदलली पाहिजे. तुम्ही मला एवढा वेळ दिला, अर्धा मिनिट आणखीन द्या. सांगलीच्या साहित्य संमेलनामध्ये मी मावळता अध्यक्ष होतो. उगवत्या अध्यक्षांचं भाषण हे उद्घाटनाचं महत्वाची गोष्ट असते सर्व साहित्य संमेलनामध्ये. त्याच्याशिवाय साहित्य संमेलन सुरू होत नाही. साहित्य संमेलनाच्या सांगलीच्या उद्घाटनामध्ये राष्ट्राध्यक्ष येणार म्हणून अध्यक्षांना 4 की 5 मिनिटं दिलेली होती. त्याचं ते करायला नको म्हणून आधी प्रयत्न झाले, तसं ठरलं देखील. पण सर्व साहित्य संस्थांनी शेपटी घातली आणि त्यावेळेस तसाच कार्यक्रम केला. प्राध्यापक मद हातकणंगलेकर यांना भाषणच करता आलं नाही. नंतर मग त्यांनी भाषण केलं. आणि लक्षात ठेवा त्यावेळेच्या साहित्य महामंडळाने माझा निषेध केला कारण मी त्या साहित्य संमेलनापासून निघून गेलो होतो. याचं कारण अध्यक्षांना त्यांचं भाषण करू दिलं नाही, त्यांचा मान ठेवला नाही, मराठी साहित्याचा मान ठेवला नाही. याच राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या दिवशी सोलापूरच्या संमेलनामध्ये 5 तास त्यांनी काढले. इथे मात्र त्यांना 1-1.5 तासाच्या वर वेळ काढता आणि बाकीच्या ठिकाणी मात्र त्या चहाला गेल्या होत्या सांगलीमध्ये. अशी ही साहित्याची अवस्था, साहित्य संस्थांची अवस्था. साहित्य संस्था या अधिक जबाबदार आहे आणि त्या तशा होऊ देण्यात साहित्यिक देखील मग आता जबाबदार आहेत असं म्हणायला पाहिजे. पण याला आणखीन गाभ्याचं कारण म्हणजे निवडणुकांच्या राजकारणामध्ये, निवडणुकांमुळे जसे आपल्या लोकशाहीला कॅन्सर लागलेला आहे तशाच निवडणुकांमुळे या साहित्य संमेलनाला देखील कॅन्सर लागलेला आहे आणि अध्यक्ष देखील तसेच निर्माण होतात. आपण या निवडणुकांच्या कॅन्सरवर नक्की पुढच्या सेगमेंटमध्ये बोलणार आहोत. पण या भागाचा शेवट करता आम्हाला जायचंय महेश म्हात्रे यांच्याकडे. महेश म्हात्रे, तुम्ही परखड विचार पाहिले आहेत. साहित्य संमेलन म्हणजे वाद म्हणजे बघा, तुम्ही संमेलनाच्या व्यासपीठाला कोणाचं नाव द्यायचं, निमंत्रण पत्रिकेवर कोणाचं चित्र असायचं, संमेलनाची ओळख असली ग्रंथदिंडी रद्द करायची, इथपासून ते संमेलनाच्या स्टेजवर कुणी कुणी बसायचं, हे सगळे वाद चालू आहेत. या सगळ्या वादामागच्या पार्श्वभूमीला आपण काय म्हणाल? हे सगळं ज्या पद्धतीने हे वादावादी सुरू आहे, ही वादावादी बघितल्यानंतर असं लक्षात येतं की इथे मराठी साहित्यामध्ये किंवा मराठी साहित्याची उंची वाढवण्यामध्ये कोणाला रस नाहीये. प्रत्येकाला स्वतःचं प्रोजेक्शन हवं आहे. भले मग ते राजकारणी असतील किंवा साहित्यिक असतील. इथे साहित्यिक सुद्धा या सर्व वादापासून स्वतःला अलिप्त ठेवू इच्छित नाहीयेत असं दिसत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हेची उबक यावा अशी परिस्थिती आहे. एकंदर अरुण साधू हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि चांगले लेखक आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मराठी साहित्य हे खूप मोठी उंची मिळवलेलं आहे आणि असं तसं आहे, परंतु केवळ याचं ट्रान्सलेशन होत नाही म्हणून ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत जात नाही. मी त्यांच्या वयाचा आणि त्या अनुभवाचा आदर राखून सांगू इच्छितो की हे धादांत खोटं आहे. तुम्ही गेल्या अनेक वर्षातल्या ज्ञानपीठ पुरस्कारांच्या याद्या काढा किंवा अन्य साहित्य अकादमीच्या पुरस्कारांच्या मोठ्या याद्या काढा. राष्ट्रीय स्तरावर आम्ही कुठेच नाही आहोत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तर आमचा काहीही संबंध नाही. कारण मराठी साहित्य जे साहित्य लेखक प्रसवत आहेत हे विशिष्ट वर्गाच्या जाणीवांपुरतं मर्यादित आहे. ते सर्वसामान्य लोकांच्या जाणीवा व्यक्त करत नाहीत. त्यामुळे आमचं साहित्य हे डबकं झालेलं आहे आणि ह्या डबक्याच्या अवतीभोवती नाचणारे हे जे साहित्यिक आहेत हे त्या डबक्यातली बेडकं आहेत. त्याच्यामुळे वादाची ही जी सगळी पार्श्वभूमी आपल्याला दिसते ही त्यामुळे आहे. हे त्याच चिखलात नाचणारे लोक आहेत आणि यांना असं वाटतं की आम्ही फार श्रेष्ठ आहोत. मराठी पुस्तकाची आवृत्ती तुम्ही बघा, कुठलीही आवृत्ती 1100च्या वरती नसते.
1100 म्हणजे काय संख्या झाली का? 10 कोटी लोकांचं हे राज्य आहे, इथे 1100 एका पुस्तकाची आवृत्ती. आणि अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ लेखक मी बघतो ते आपल्या पुस्तकाच्या 5 आवृत्त्या झाल्या म्हणून स्वतःभोवती दिवळ ओवाळून घेत असतात. अरे 5 आवृत्त्या म्हणजे 5000 लोकांपर्यंत तुमचं पुस्तक गेलं. तर हे जे काय आहे याचं तटस्थ मूल्यमापन झालं पाहिजे. आणि ते तटस्थ मूल्यमापन हे साहित्यिक होऊ देत नाहीत. जसं मी पत्रकार आहे, आम्हाला असं सांगितलं जातं की न्यायालयाबद्दल काही लिहू नये. ते लिहिलं की त्यांच्या एकंदरच अधिकाराचा भंग होतो. तशीच परिस्थिती साहित्यिकांची झालेली आहे. यांनी कसंही वागलं तरी चालतं, यांना कोणाही बद्दल बोलता येतं. वर्तमानपत्रांवर तर सर्रास बोलतात, राजकारण्यांवर सर्रास बोलतात, परंतु यांच्यामध्ये सकस साहित्य निर्मितीची क्षमताच उरलेली नाही. तर असे लोक काय महाराष्ट्राला विचार देणार आहेत? असे लोक काय महाराष्ट्राला दिशादिग्दर्शन करणार आहेत? मला महात्मा फुले आठवतात. त्यांनी जे ऐतिहासिक पत्र लिहिलं होतं ना, माझ्या घालमोड्या दादांनो, ते मी पुन्हा एकदा या ठिकाणी मला त्याची आठवण करून द्यावीशी वाटते की या घालमोड्या दादांना चांगल्या एका कुणीतरी लोकनेत्यांनी लगाम घालण्याची वेळ आलेली आहे. तरच खऱ्या अर्थाने मराठीतील साहित्य चळवळ रुजेल. मराठी साहित्यामधला आणखीन एका वादाला आत्ता तोंड फुटलेलं आहे. साहजिकच आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि या शेवटच्या सेगमेंटमध्ये मला 2 महत्त्वाचे प्रश्न सर्व निमंत्रितांना विचारायचे आहेत. पण आता घ्यायचा मला एक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय साहित्य थोडं, राजकारण फार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.